नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यांची मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण महा टी परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका पाहत असतो. याच्यामध्ये आपण काय पाहत असतो तर आतापर्यंत जे काही परीक्षा झालेल्या आहेत म्हणजे महा टी आतापर्यंत जे काही पेपर झाले त्या पेपरमधले प्रश्न म्हणजे त्याला आपण काय म्हणतो PYQ म्हणतो, ते आपण या ठिकाणी काय स्पष्टीकरणासह पाहत असतो. ठीक आहे. मग आजचं आपलं प्रकरण कोणतं आहे तर प्रकरण आहे अलंकारिक शब्द व शब्द समूहाबद्दल एक शब्द. अतिशय महत्त्वाचं असं हे काय असणार आहे प्रकरण असणार आहे आपल्या टी परीक्षेसाठी. ठीक आहे. आता हे प्रकरण तसं कसं आहे, सोपं आहे, पण याच्यामध्ये काही क्लुप्त्या नाही, काही नाही. याच्यामध्ये तुम्हाला एखाद्या शब्दाचा विशिष्ट अर्थ काय आहे माहितीच लागतो. तुमचा जर माहिती असेल तर उत्तर 100% बरोबर येईल, नाही तर मग उत्तर काय होणार 100% चुकणार. म्हणजे हे प्रश्न कसे असतात आर किंवा पारचे प्रश्न असतात. इथं काही लॉजिक लावू शकत नाही, काही ट्रिक्स लावू शकत नाही, काही क्लुप्ती लावू शकत नाही. ठीक आहे. तुम्हाला त्या शब्दांचा काय माहिती पाहिजे, अर्थ माहितीच पाहिजे. ठीक आहे. मग आता या ठिकाणी बघा पहिला प्रश्न, शिकायाचा पिंजरा. काय विचारलंय, शिकायाचा पिंजरा या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. इथं एक आपल्याला अलंकारिक शब्द दिला आहे, अलंकारिक शब्द आणि त्याचा योग्य अर्थ ओळखायला सांगितलंय. मग ऑप्शन दिलेत पहा, लाकडी पिंजरा, तुरुंग, शाळा आणि पांढरी वस्तू. मग या ठिकाणी याचा योग्य अर्थ काय होतो तर तो होतो तुरुंग. ठीक आहे. मग बघा, ज्याप्रमाणे पिंजऱ्यात पक्षाचे स्वातंत्र्य हिरावले जाते त्याचप्रमाणे तुरुंगात सुद्धा काय केलं जातं, माणसाचं स्वातंत्र्य मर्यादित केलं जातं. म्हणून त्याला काय म्हणतात, अलंकारिक भाषेमध्ये शिकायाचा पिंजरा म्हणतात. कशाला म्हणतात शिकायाचा पिंजरा, तुरुंगाला म्हणतात. ठीक आहे. मग ही गोष्ट तुम्हाला माहितीच पाहिजे. जर तुम्हाला माहिती नसेल तर या ठिकाणी काही सूत्र नाही बाबा, काही लॉजिक नाही, काही वेगळी मेथड नाही की बाबा अशी मेथड लावून आपण हे उत्तर काढू शकतो, असं काही नाही. इथं तुम्हाला काय क्लिअर कट तुम्हाला अर्थ माहितीच पाहिजे. ठीक आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 2, दुमत नसणे. काय विचारलंय, दुमत नसणे या वाक्प्रचाराचा शब्दसमूहासाठी अर्थ काय होईल. आता काय सांगितलंय, दुमत नसणे याचा अर्थ काय होईल असं आपल्याला विचारलंय. मग दुमत नसणे म्हणजेच काय, एकमत होणे. काय, एकमत होणे. मग बघा, जिथे दोन मतं नसतात तिथं काय होतं, सर्वांचं एकमत असतं. म्हणजे जिथं दोन प्रकारचे मतं नसतात तिथं काय असतं, सर्वांचं एकमत असतं. म्हणजेच काय, दुमत नसणे. दुमत नसणे म्हणजेच काय, एकमत होणे. ठीक आहे. पुढे बघा 3 नंबरचा प्रश्न, अरण्य रुदन या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय. ठीक आहे. काय विचारलंय, अरण्य रुदन हा जो शब्द आहे या शब्दाचा अर्थ काय हे आपल्याला विचारलंय. ठीक आहे. मग या ठिकाणी आपल्याला सरळ सरळ काय केलं जातं, एक तर शब्द दिला जातो आणि त्याचा अर्थ विचारला जातो किंवा मग अर्थ दिला जातो, म्हणजे एक वाक्य दिलं जातं किंवा एक शब्द समूह दिला जातो आणि त्याच्यासाठी येणारा शब्द कोणता असं विचारलं जातं. मग बघा आता अरण्य रुदन, मग याला काय म्हणतात, जंगलात रडणे, अरण्यात गाणे, मोठे संकटेने किंवा ज्याचा उपयोग होणार नाही असे व्यर्थ प्रयत्न, त्यालाच काय म्हणतो आपण अरण्य रुदन म्हणतो. मग बघा आता हे शब्द कसे तयार होतात बघा. आता समजा जर आपण अरण्यामध्ये एखाद्या जंगलामध्ये आपण कितीही रडलो तरी आपल्याला कोणाची मदत मिळणार आहे का, तर मदत मिळत नाही. मग तसंच व्यर्थ गेलेल्या प्रयत्नांना काय म्हणतात, अरण्य रुदन म्हणतात. मग अरण्य रुदन म्हणजे काय, ज्याचा उपयोग होणार नाही असे व्यर्थ प्रयत्न. कसे प्रयत्न, व्यर्थ प्रयत्न, त्याला काय म्हणतात अरण्य रुदन म्हणतात. ठीक आहे. म्हणजे हे शब्द काय आहेत, आपल्या दुसऱ्या एखाद्या उदाहरणावरून तयार झालेले शब्द असते. ठीक आहे. म्हणून यांचा अर्थ, जो अर्थ दिसतो तो कधीच नसतो. बघा आता अरण्य रुदन म्हणजे आपल्याला काय वाटतं बाबा जंगलात रडणं. बघा आणि त्यांनी पहिला ऑप्शन आपल्याला तोच दिलेला आहे. अरण्य म्हणजे काय, जंगल, रुदन म्हणजे काय, रडणे. मग एखादं काय म्हणून अरण्य रुदन म्हणजे काय, जंगलात रडणे. पण बघा जो अर्थ समोर असतो तो अर्थ यांचा कधीच नसतो. ठीक आहे, हे लक्षात घ्या. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 4, दुसऱ्यावर अवलंबून असणारा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. काय, दुसऱ्यावर अवलंबून असणारा. आता हे मात्र आपल्याला माहिती आहे. मग तुम्हाला मी काय सांगितलं, जे आपल्याला माहिती आहे त्याचं उत्तर काय येणार आहे, 100% बरोबर येणार आहे. आणि जे आपल्याला माहिती नाही त्याचं उत्तर काय होणार आहे, 100% चुकणार आहे. याच्यामध्ये काही लॉजिक नाही, हे लक्षात घ्या. ठीक आहे. मग बघा, दुसऱ्यावर अवलंबून असणारा त्याला आपण काय म्हणतो, परावलंबी म्हणतो. काय म्हणतो, परावलंबी. आणि दुसऱ्यावर अवलंबून नसणारा त्याला आपण काय म्हणतो, स्वावलंबी. म्हणजे स्वतःच्या गोष्टीवर अवलंबून असणारा कोण असतो, स्वावलंबी. दुसऱ्यावर अवलंबून असणारा कोण असतो, परावलंबी. निराधार म्हणजे कोण, ज्याला कोणाचा आधार नाही त्याला आपण निराधार म्हणतो. आणि आश्रित म्हणजे कोण, जो कुणाच्या तरी इथं आश्रयाला आहे, म्हणजे कुणाच्या तरी इथं राहतोय त्याला आपण काय म्हणतो, आश्रित म्हणतो. ठीक आहे. शब्द सोपे आहेत पण परीक्षेमध्ये विचारले जातात बाबांनो, म्हणून लक्षात ठेवा. ठीक आहे.
पुढचा प्रश्न बघा, कूपमंडूक या अलंकारिक शब्दाचा अचूक अर्थ कोणता? कोणता शब्द दिलाय? कूपमंडूक हा शब्द दिलाय आणि या शब्दाचा अर्थ ओळखायचा आहे. मग बघा, विहिरीतील बेडूक, खूप हुशार, संकुचित वृत्तीचा आणि रागीट माणूस. मग याचं योग्य उत्तर काय आहे? कूपमंडूक म्हणजे काय? संकुचित वृत्तीचा. ठीक आहे, कूपमंडूक म्हणजे काय? संकुचित वृत्तीचा. मग बघा, ज्याचे ज्ञान मर्यादित आहे किंवा ज्याची दृष्टी संकुचित आहे त्याला काय म्हणतात? कूपमंडूक म्हणतात. कूपमंडूक कोणाला म्हणतात? की ज्याचं ज्ञान मर्यादित आहे किंवा ज्याची दृष्टी संकुचित आहे त्याला काय म्हणतात? कूपमंडूक म्हणतात. किंवा ज्याची वृत्ती संकुचित आहे त्याला सुद्धा काय म्हणतात? कूपमंडूक म्हणतात. ठीक आहे, पुढे बघा, पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची अशी सूचना. आपण महा TET परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. आपला टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की ही तुमच्या महा TETच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. मग यामध्ये तुम्हाला काय भेटेल? तर 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याबरोबर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला आतापर्यंत झालेल्या महा TETच्या सर्व प्रश्नपत्रिका भेटतील. आता या फक्त सर्व प्रश्नपत्रिकाच भेटतील का? तर या प्रश्नपत्रिकेची उत्तर सूची सुद्धा तुम्हाला भेटेल. म्हणजे तुम्हाला याला त्याला यांची उत्तरं विचारण्याची गरज सुद्धा त्या ठिकाणी लागणार नाही. त्यांची उत्तर सूची सुद्धा दिली जाईल. त्याच्यानंतर बरेच जण विचारतात की सर आतापर्यंत झालेल्या म्हणजे नेमकं किती किंवा कधीपासून झालेल्या? तर तुम्हाला माहिती आहे TET परीक्षा कधीपासून चालू झालेली आहे? 2013 पासून झालेली आहे. मग 2013 पासून आजपर्यंत झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला पाठवल्या जातील. मग त्याच्यानंतर बरेच जण विचारतात की सर ह्या आतापर्यंत झालेल्या प्रश्नपत्रिका नेमकं कोणत्या पेपरच्या असतात? तर ह्या तुमच्या पेपर 1च्या पण असतील आणि पेपर 2च्या पण असतील. म्हणजे तुम्हाला दोन्ही पेपरच्या प्रश्नपत्रिका या ठिकाणी काय केल्या जातील? पाठवून दिल्या जातील. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न असतो तुमचा की सर फक्त प्रश्नपत्रिकाच पाठवणार की त्याच्यासोबत आम्हाला अभ्यासासाठी काही मटेरियल पाठवणार? तर त्यासोबत तुम्हाला अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा आपण पाठवणार आहोत. मग त्यामध्ये कोणकोणते विषय असतील? मराठी असेल, हिंदी असेल, ज्याला इंग्रजी पाहिजे त्याच्यासाठी इंग्रजी असेल, मानसशास्त्र असेल, इतिहास, भूगोल, गणित, बुद्धिमत्ता, ह्या सगळ्या विषयाच्या अतिशय इम्पॉर्टंट अशा नोट्स तुम्हाला त्या ठिकाणी दिल्या जातील. ठीक आहे, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं इयत्ता 4थी ते 8वी पर्यंत जे काही शालेय पुस्तक आहेत तुम्हाला माहिती आहे त्या शालेय पुस्तकामधून आपल्याला काय केलं जातं? TET परीक्षेला भरपूर सारे प्रश्न विचारले जातात. मग त्याच्या सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय IMP अशा नोट्स आपण या ठिकाणी काय करणार आहोत? तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. ठीक आहे, मग त्यामध्ये कोणकोणते विषय असतील? तर त्याच्यामध्ये इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यशास्त्र असेल आणि विज्ञान असेल, ह्या सगळ्या विषयाच्या अतिशय IMP अशा नोट्स असतील. आता बघा, जर उदाहरण पाहिलं तर फक्त इयत्ता 4थीचा जो इतिहास आहे त्या इयत्ता 4थीच्या इतिहासामधलेच आपल्याला काय असतात? 2 ते 3 प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, मग या ठिकाणी लक्षात घ्या प्रत्येक इयत्तामधल्या प्रत्येक विषयामध्ये 4थीच्या भूगोलमधून 2-3 प्रश्न असतात. मग जर आपल्याला फक्त 4थीच्या पुस्तकातून 4-5 प्रश्न येत असतील तर मग इयत्ता 4थी, इयत्ता 5वी, इयत्ता 6वी, इयत्ता 7वी आणि इयत्ता 8वीच्या पुस्तकामधून आपल्याला भरपूर सारे प्रश्न येत असतात. ठीक आहे, मग तुम्ही विचारता की सर आम्ही फक्त एवढाच अभ्यास केला, दुसरं काही वाचलं नाही तर चालेल का? किंवा किती मार्क पडतील? तर 100% चालेल. तुम्ही फक्त एवढाच जरी अभ्यास केला तरी तुम्ही परीक्षेमध्ये काय 100 पेक्षा जास्त मार्क या ठिकाणी काय अगदी सहज घेऊ शकता. ठीक आहे, मग याची किंमत किती मित्रांनो? तर फक्त 200 रुपये किंमत आहे. किती किंमत आहे? 200 रुपये. पण त्याच्यामध्ये सुद्धा आपली विद्यार्थ्याच्या आणि शिक्षक बांधवाच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. मग जर तुम्ही आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला किती रुपयाला भेटणार आहे? फक्त आणि फक्त 139 रुपयाला तुम्हाला भेटणार आहे. मग हे 139 रुपये पाठवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला व्हॉट्सअपला एक मेसेज करायचा आहे. व्हॉट्सअप नंबर आहे आपला 9689141630. या नंबरवरती एक मेसेज करायचा आहे की सर स्कॅनर पाठवा किंवा QR कोड पाठवा. मग तुम्हाला त्या ठिकाणी स्कॅनर पाठवलं जाईल. स्कॅनरवरती तुम्हाला काय करायचं आहे? 139 रुपये पाठवायचे. आता पैसे स्कॅनरवरती काय पाठवायचे? तर स्कॅनरवरती पैसे पाठवणं काय असतं? सोपं असतं, सुरक्षित असतं आणि आपले पैसे चुकून दुसऱ्याच व्यक्तीला जाण्याचा धोकाही त्या ठिकाणी काय राहत नाही. म्हणून शक्यतो स्कॅनरवरती पैसे पाठवा. आणि पैसे पाठवले तुम्हाला फक्त काय करायचं आहे? तुम्ही जे पेमेंट केलं त्याचा काय करायचा आहे? एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट मला व्हॉट्सअपला टाकायचा आहे. व्हॉट्सअपवर तुमचा स्क्रीनशॉट मिळाला की तुम्हाला 5 मिनिटाच्या आतमध्ये व्हॉट्सअपवरतीच इथं सांगितलेलं संपूर्ण मटेरियल कशा स्वरूपात दिलं जाईल? व्हॉट्सअपवरतीच PDF फाईलच्या स्वरूपामध्ये तुम्हाला हे 5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला सेंड केलं जाईल. ठीक आहे, जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक किती आहे आपला? 6 आहे. कळसूत्री बाहुली. कळसूत्री बाहुली म्हणजे काय? काय विचारलंय?
की कळसूत्रे बाहुले म्हणजे काय असं विचारलंय. मग कळसूत्री बाहुली म्हणजे काय, तर दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा जो असतो त्याला काय म्हणतात, कळसूत्री बाहुली म्हणतात. मग बघा, ज्याला स्वतःचे विचार नसतात आणि जो दुसऱ्याच्या सांगण्यानुसार वागतो तो म्हणजे कोण, कळसूत्री बाहुले. ठीक आहे, सोपं आहे, लक्षात घ्या. पुढे जाऊ. प्रश्न क्रमांक 7, केसाने गळा कापणे या अलंकारिक शब्दप्रयोगाचा अर्थ सांगा. काय, केसाने गळा कापणे या अलंकारिक शब्दप्रयोगाचा आपल्याला काय सांगितलं आहे, अर्थ विचारला. मग केसाने गळा कापणे म्हणजेच काय करणे, विश्वासघात करणे. काय करणे, विश्वासघात करणे. मग बघा आता अर्थ बघा त्यांनी, केसाने गळा कापणे म्हणजे गळा चिरणे, बघा केस कापणे, आणि हे पर्याय कुठे दिलेत बघा, आपल्याला 1 नंबर दिलाय. ठीक आहे, लक्षात येतं. म्हणजे त्यांना कुठून तरी आपल्याला काय करायचं असतंय, गंडवायचं असतंय, आपल्याला फसवायचं असतंय, म्हणून ते आपल्याला असे पर्याय देतात की बाबा, म्हणजे एक आपल्यासमोर एक मध्ये खड्डा खातून ठेवतात. इथं समजा आपलं टार्गेट असतं, आपण इथून निघलेला असतो, सरळ रस्ता असतो, आणि ते मध्ये काय करतात, एक खड्डा खांदून ठेवतात. मग आपल्याला त्या खड्ड्यात पडायचं नाही. ठीक आहे, लक्षात घ्या. आपल्याला साईटने जायचंय म्हणा, पण आपल्या उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे. मग उत्तर पर्याय क्रमांक 2 असते आपलं, विश्वासघात करणे. ठीक आहे, मग एखाद्याचा विश्वास संपादन करून त्याचे नुकसान करणे म्हणजेच काय, केसाने गळा कापणे. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 8, ज्याला शत्रू नाही असा आपण कोण म्हणतो, अजात शत्रू. कोण म्हणतो त्याला आपण, अजात शत्रू म्हणतो. ठीक आहे, त्याच्यानंतर बाकीचे शब्द पण महत्वाचे आहेत. अजिंक्य म्हणजे कोण, की ज्याला कोणीही जिंकून घेऊ शकत नाही असा कोण, अजिंक्य. अपराजित म्हणजे कोण, ज्याचा कधीही पराभव झाला नाही असा कोण, अपराजित. आणि शत्रुहीन म्हणजे कोण, ज्याला कोणताही शत्रू नाही. म्हणजे अजात शत्रू आणि शत्रुहीन हे काय जरासे साम्य असणारे किंवा समानार्थी किंवा एकाच अर्थाचे दोन्ही शब्द आहेत. ठीक आहे, पण ज्याला शत्रू नाही त्याला कोण म्हणतात, त्याला अजात शत्रूच म्हणतात. ठीक आहे, पुढे बघा, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 9, पांढरा हत्ती. किती वेळेस प्रश्न रिपीट होतो ह्या पांढऱ्या हत्तीवरती बघा. मग पांढरा हत्ती म्हणजे काय, तर अतिशय खर्चिक पण निरुपयोगी गोष्ट. म्हणजे गोष्टीला खर्च खूप आहे पण ती गोष्ट काही कामाची नाही. मग पांढरा हत्ती पाळणे महाग असते पण कामाला येत नाही, म्हणून खर्चिक व निरुपयोगी गोष्टीला हे नाव दिले जाते. कशाला, खर्चिक आणि निरुपयोगी गोष्टीला काय म्हटलं जातं, पांढरा हत्ती म्हणतात. ठीक आहे, पुढे बघा. केलेले उपकार न जाणणारा. बघा तुम्हाला मला वाटतं कालच्या आणि आपल्या परवाच्या दोन्ही लेक्चरमध्ये सांगितलं होतं की ह्याच्यावरती आपल्याला भरपूर प्रश्न असतात, की केलेले उपकार न जाणणारा आणि केलेले उपकार जाणणारा. मग केलेले उपकार न जाणणारा कोण आहे, कृतज्ञ आहे. आणि कृतज्ञ कोण असतो, जो केलेले उपकार जाणतो तो कोण असतो, कृतज्ञ. आणि जो विसरून जातो, जाणत नाही, तो कोण असतो, कृतज्ञ असतो. मग बघा, उपकार जाणणारा कोण आहे, कृतज्ञ आहे. आणि उपकार न जाणणारा कोण आहे, तर तो कृतज्ञ आहे. ठीक आहे, दोन्ही मधला फरक लक्षात ठेवा, कारण आपल्याला दोन्हीपैकी एक शब्द परीक्षेमध्ये जवळपास भरपूर वेळेस, म्हणजे जर तुम्ही 4 परीक्षा दिल्या ना, तर या 4 पैकी 2 परीक्षेमध्ये काय, या दोन्हीवरती प्रश्न 100% विचारलेला असतो. ठीक आहे, म्हणजे तुमच्या टीईटीच्या पेपर 1 किंवा पेपर 2 मध्ये 100% एक प्रश्न याच्यावरती असणार म्हणजे असणार. ठीक आहे, दोन्ही ठिकाणी नाही पण कुठल्या तरी एका ठिकाणी प्रश्न येणार म्हणजे येणारच. उंटावरचा शहाणा. बघा हे सुद्धा कितीतरी वेळेस विचारलेले. उंटावरचा शहाणा मग काय म्हणतो आपण, त्याला काय म्हणतो, उंटावरचा शहाणा म्हणजेच मूर्खपणाचा सल्ला देणारा. आणि बघा पहिला ऑप्शन काय दिलं त्यांनी, उंटावर बसलेला माणूस. उंटावरचा आहे म्हणून उंटावर बसलेला माणूस. म्हणजे लक्षात आलं तुम्ही, त्यांचा एक पॅटर्न आहे, पहिल्यापासून त्यांचा हाच पॅटर्न आहे. आपण समानार्थी शब्दामध्ये पाहिलं, विरुद्धार्थी शब्दामध्ये पाहिलं, काल वाक्प्रचारमध्ये पाहिलं, त्याच्या अगोदर मनीमध्ये सुद्धा पाहिलं. जो चुकीचा पर्याय ना तो शक्यतो त्यांनी काय केलाय, म्हणजे जो अर्थाच्या दृष्टीने जवळचा असा वाटतो आपल्याला, सरळ सरळ अर्थ निघतो, तो पर्याय त्यांनी 1 नंबरला दिलेला आहे. कुठं दिलाय, 1 नंबरला दिलाय. आणि जवळपास किती प्रश्नामध्ये दिलाय, 90% प्रश्नामध्ये त्यांनी तो पर्याय काय केलाय, 1 नंबरला दिलाय. म्हणजे तो काय असतो, आपल्यासाठी एक ट्रॅप असतो किंवा आपल्यासाठी एक खड्डा असतो. ठीक आहे, मग बघा मूर्खपणाचा सल्ला देणारा किंवा उंटावरचा शहाणा म्हणजे कोण बघा, तर जो स्वतः काहीही न करता इतरांना मूर्खपणाचे सल्ले देतो त्याला काय म्हणतात, उंटावरचा शहाणा म्हणतात. ठीक आहे, कारण नुसता एक अर्थ समजून घेतला तर तो तुमच्या लक्षात राहणार नाही, म्हणून बाकीची कन्सेप्ट क्लिअर करून घ्या, मग तुम्हाला पाठांतर करण्याची गरज लागणार नाही. दुपारच्या जेवणानंतर घेतलेली अल्पनिद्रा. अल्पनिद्रा महत्वाचा शब्द आहे हा, अल्प. मग अल्प म्हणजे काय असते, ही वामकुशी असते. काय असते, वामकुशी असते. ठीक आहे, पुढे बघा प्रश्न क्रमांक 13, अष्टपैलू या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय. कोणत्या शब्दाचा अर्थ विचारलाय, अष्टपैलू या शब्दाचा आपल्याला अलंकारिक अर्थ विचारलाय. ऑप्शन दिलेत, 8 पैलू असलेला हिरा. बघा अष्टपैलू म्हणजे काय, 8 पैलू. बघा
ऑप्शन 1 नंबर दिलाय, लक्षात आलं. त्याच्यानंतर बघा 8 बाजू, लगेच त्याच्या खाली तो ऑप्शन दिलाय. मग अष्टपैलू म्हणजे काय, सर्व गुण संपन्न असणाऱ्या व्यक्तीला आपण काय म्हणतो, अष्टपैलू म्हणतो. ठीक आहे. मग बघा ज्याच्याकडे विविध क्षेत्रातील कौशल्ये किंवा गुण असतात त्याला आपण काय म्हणतो, अष्टपैलू म्हणतो. आता क्रिकेटचं जर उदाहरण पाहिलं तर अष्टपैलू कोणाला म्हणतो आपण, जो बॅटिंग बी करतो आणि जो बॉलिंग बी करतो त्याला आपण काय म्हणतो, अष्टपैलू म्हणतो. जो फक्त बॅटिंग करतो त्याला आपण काय म्हणतो, बॅट्समन म्हणतो. जो फक्त बॉलिंग करतो त्याला काय म्हणतो, बॉलर म्हणतो. पण जे हा दोन्ही करतो त्याला काय म्हणतो आपण, अष्टपैलू म्हणतो. म्हणजे ज्याच्याकडे विविध कौशल्य असतील, काय विविध कौशल्य असतील किंवा तो सर्व गुण संपन्न असेल त्याला आपण काय म्हणतो, अष्टपैलू म्हणतो. ठीक आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक 14, ज्याला उपमा देता येत नाही असा कोण. मग ज्याला उपमा देता येत नाही त्याला आपण काय म्हणतो, अनुपमेय. काय म्हणतो, अनुपमेय. म्हणजे ज्याची तुलना कशाचीच होऊ शकत नाही त्याला आपण काय म्हणतो, अनुपमेय म्हणतो. ठीक आहे, अनुपमेय. पुढे बघा 15 नंबर, दगडावरची रेघ या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय. काय सांगितलंय, आपण बोलत नाही का कधी कधी बोलता, अरे माझा शब्द म्हणजे दगडावरची रेघ आहे, विश्वास ठेव, तुझं काम 100% होणार, मी तुला शब्द दिलाय. मग दगडावरची रेघ म्हणजे काय, बघा पहिलं ऑप्शन, दगडावर काढलेलं चित्र. पण दगडावरची रेष म्हणजे काय, कधीही न बदलणारे शब्द. दगडावरची रेष म्हणजे काय, कधीही न बदलणारे शब्द. मग बघा दगडावरची समजा एखादी रेघ जर आपण काढली तर ती पुसता येते का, नाही पुसता येत. मग तसेच न बदलणाऱ्या सत्याला, काय न बदलणाऱ्या सत्याला किंवा शब्दाला काय म्हणतात, दगडावरची रेघ म्हणतात. ठीक आहे. उंटाचा जसा तांडा तसा मुंग्यांची काय. उंटाचा काय असतो, उंटाचा तांडा असतो. मग मुंग्यांची काय असते, तर मुंग्यांची रांग असते. ठीक आहे, मुंग्यांची काय असते, रांग असते. आता नशिबीत आपल्याला वारुळ ऑप्शन दिलेलं नाही. ठीक आहे. मग समोदर्शी शब्द बघा, मुंग्याची काय असते, रांग असते. किंवा जर मुंग्याचं घर विचारलं तर घर काय असतं, राहण्याचं ठिकाण त्यांचं वारुळ असतं. ठीक आहे. पुढे बघा बाकीचे पर्याय पण बघा, त्याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो. मग या ठिकाणी बघा झुंबड, झुंबड कोणाची असती, तर ही माणसाची किंवा माशांची असते. ठीक आहे. त्याच्यानंतर टोळी कोणाची असती, टोळी बघा चोराची असती, दरोडेखोराची असती किंवा माकडांची असते. त्याच्यानंतर जथ्था, हा जथ्थावरती भरपूर प्रश्न विचारला जातो. मग जथ्था कोणाचा असतो, भक्तांचा असतो किंवा यात्रेकरूंचा असतो. लक्षात ठेवा, या जथ्थावरती प्रश्न विचारलेले आपल्याला आणि या झुंबडवरती सुद्धा प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू 17 नंबर. प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी विनंती आहे, कळकळीची विनंती, की अजून जर आपला व्हिडिओ लाईक केला नसेल ना तर प्लीज एक लाईक करत चला. कारण तुमचा एक लाईक ह्या काय माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मला खूप चांगलं वाटतं, खूप अभिमान वाटतं की बाबा कुणीतरी आपल्या व्हिडिओला काय करतंय, लाईक करतोय किंवा कुणाला तरी आपण शिकवलेलं काय करतंय आवडतंय असं. आणि हे जे समाधान असतं ना की तुम्ही लाईक केल्याचं, हे आता मी तुम्हाला शब्दामध्ये याचं वर्णन करू शकत नाही, एवढं अवर्णनीय मला एवढं समाधान भेटतं. म्हणून मित्रांनो प्लीज एक लाईक करत चला. लाईक करण्यासाठी काय तुम्हाला कुठले पैसे लागत नाहीत, कुठला खर्च लागत नाही किंवा तुम्ही लाईक केल्यावर मलाही कुठले पैसे भेटत नाहीत. फक्त काय भेटतं, मला एक समाधान भेटतं, एक आत्मीयता भेटते की बाबा आपला एवढा मोठा परिवार आहे. आता आपला जवळपास 2 लाख सबस्क्रायबरचा परिवार आहे. ठीक आहे. किती, मग तुमच्या लाईक भेटल्या तर मला खूप छान वाटतं. ठीक आहे. व्याख्यान ऐकणारे या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. ऐकणारे कोण असतात, ऐकणारे असतात श्रोते. आणि व्याख्यान देणारे कोण असतात, वक्ते असतात. मग बघा बोलणारा कोण असतो, बोलणारा वक्ता, आणि ऐकणारा कोण असतो, श्रोता असतो. ठीक आहे. दोन्हीमध्ये फरक लक्षात ठेवा. प्रश्न विचारला जाऊ शकतो. तुम्हाला गरज नाही, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मला पण माहिती आहे, हे 100% सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. काही शब्द याच्यामध्ये असे असतात की जे आपले रेग्युलर वापरामधले असतात, हे आपल्याला माहीत असतात. खोगीर भरती या अलंकारिक शब्दाचा अर्थ ओळखा. काय, खोगीर भरती. मग खोगीर भरती म्हणजे काय, कामात नसलेल्या वस्तूंचा किंवा माणसांचा भरणा. आता एक गोष्ट जर तुम्ही निरीक्षण केलं असेल ना तर बघा आपण आता पण जेवढे प्रश्न पाहिलेत ना त्या सगळ्या प्रश्नांचं 90% उत्तर काय होतं माहिती आहे, 90% उत्तर पर्याय क्रमांक 2 होतं बरं का. म्हणजे आता मी तुम्हाला सांगणार नाही की बाबा तुम्हाला डायरेक्ट पर्याय क्रमांक 2 गोल करून यायचं. हे काय आहे, निव्वळ योगायोग आहे. काय आहे हा, निव्वळ योगायोग आहे. पण निरीक्षणाने माझ्या लक्षात आला म्हणून तुम्हाला सांगितलं, हा निव्वळ योगायोग आहे. तसे तुम्हाला करायचं नाही. कुठलाही पर्याय अंदाजपंचित तुम्हाला मारायचा नाही. पर्याय एकदा व्यवस्थित वाचायचे, उत्तर एकदा व्यवस्थित काढायचं आणि मगच लिहायचं. ठीक आहे. पुढे बघा 19 नंबर. पोरका या शब्दाचा समूहदर्शक अर्थ काय. बघा तसं म्हणलं ना आपल्याला लगेच उत्तर बदललं. मग पोरका या शब्दाचा समूहदर्शक शब्द काय आहे,
की आई वडील नसलेला मुलगा त्याला आपण काय म्हणतो, पोरका म्हणतो. ठीक आहे. मग बघा, ज्या बालकाचे आई आणि वडील दोघेही वारले आहेत त्यांना आपण काय म्हणतो, पोरका म्हणतो किंवा अनाथ म्हणतो. ठीक आहे. पुढे बघा प्रश्न आणि अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची सूचना मित्रांनो, आपण महा TET परीक्षा 2026 साठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण असा रेकॉर्डेड कोर्स या ठिकाणी आपण सुरू केलेला आहे. मग आपल्या या कोर्समध्ये कोणकोणते विषय शिकवले जातात, तर या ठिकाणी बघा आपण महा TET परीक्षेसाठी सर्वात महत्त्वाचे जे विषय आहेत, बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, त्याचबरोबर मराठी व्याकरण, हे काय आहेत, महा TET परीक्षेसाठी सर्वात महत्त्वाचे विषय आहेत आणि सर्वात जास्त मार्क मिळवून देणारे विषय आहेत. म्हणजे या दोन विषयाची जर तुम्ही चांगली तयारी केली तर तुम्ही या दोन विषयाच्या जीवावरतीच परीक्षा काय 100% पास होऊ शकता. ठीक आहे. मग या ठिकाणी बघा आपल्या बॅचचं स्वरूप काय राहील, बघा विषय तुम्हाला सांगितले. मग या प्रत्येक विषयाचं काय राहील, तुम्हाला प्रकरणानुसार लेक्चर राहतील. काय राहतील, प्रत्येक प्रकरणानुसार लेक्चर राहतील. मग या ठिकाणी तुमच्या अगदी बेसिक संकल्पना, तुमच्या ॲडव्हान्स संकल्पना, म्हणजे अगदी बेसिक म्हणजे मूळ मुद्दे, त्याचबरोबर अवघड मुद्दे, दोन्ही संकल्पना या ठिकाणी काय केल्या जातील, प्रत्येक प्रकरणामध्ये तुमच्या लेक्चरमध्ये पूर्ण कव्हर केल्या जातील. त्याचबरोबर लेक्चर झाल्यावरती तुम्हाला त्या ठिकाणी त्याच्या स्पेशल नोट्स सुद्धा दिल्या जातील. बघा, मग आता लेक्चर झालं, त्याच्यानंतर तुम्ही नोट्स पाहिल्या म्हणजे तुमची रिव्हिजन झाली आणि त्याच्यानंतर तुम्हाला सराव करण्यासाठी सुद्धा प्रत्येक प्रकरणानुसार त्या ठिकाणी काय असणार आहे, ऑनलाईन टेस्ट असणार आहे. सराव करण्यासाठी काय असणार आहे, प्रत्येक प्रकरणानुसार ऑनलाईन टेस्ट असणार आहे. आणि ती टेस्ट कशी असणार आहे, अगदी वेळ लावून असते. ठीक आहे. वेळ लावून सगळं ऑटोमॅटिक होतं. तुम्ही उत्तरे क्लिक केल्यानंतर तुमचा निकाल सुद्धा लगेच दाखवला जातो. तुम्हाला किती प्रश्न सोडवले तुम्ही, किती बरोबर आले आणि किती चुकले, मग कोणते बरोबर आले, कोणते चुकले, हे सुद्धा सगळं त्या ठिकाणी काय केलं जातं, आपोआप ऑटोमॅटिक दाखवलं जातं. ठीक आहे. मग जर तुम्ही एवढ्या दोन विषयाची तयारी केली, म्हणजे आपला कोर्स घेतला, तर तुम्हाला किती मार्क पडतील, तर हे दोन विषय TET परीक्षेसाठी किती मार्काला आहेत, 60 मार्काला आहेत. मग या 60 पैकी तुम्हाला 50 पेक्षा जास्त मार्क मिळवण्याची आपण काय करतोय, 100% हमी देतोय, म्हणजे गॅरंटी देतोय. मग 50 पेक्षा जास्त म्हणजे किती, तुम्हाला 55 मार्क पडू शकतात, 56ही पडू शकतात आणि 57ही पडू शकतात. आश्चर्याची गोष्ट नाही, पडतात मार्क एवढे. ठीक आहे. मग एवढे मार्क जर या दोन विषयामध्येच पडले तर तुम्ही डोळे झाकून काय होत आहे, बाकीचे प्रश्न तुम्ही सहज चालता चालता जरी सोडले, राहिलेले 90 प्रश्न, तरी तुम्ही TET परीक्षा काय होत आहे, पास होत आहे. कारण तुम्ही इथं काय होत आहे, भरपूर सारी लीड याच्या ठिकाणी घेतलेली असते. ठीक आहे. मग आता हा कोर्स कोणासाठी आवश्यक आहे किंवा कोणासाठी फायद्याचा आहे, तर ज्याला TET परीक्षा द्यायची ना, ज्याला TET परीक्षा द्यायची त्या प्रत्येकासाठी हा कोर्स अतिशय महत्त्वाचा आहे. काय महत्त्वाचा आहे, तर हे दोन विषय असे आहेत की हे प्रत्येक तुमच्या TET पेपरला काय आहेत, अनिवार्य आहेत. हे दोन विषय कसे आहेत, अनिवार्य आहेत, म्हणजेच कसे आहेत, कंपल्सरी आहेत. हे विषय परीक्षेमध्ये असतात म्हणजे असतात. मग तुमचा पेपर 1 असू द्या किंवा तुमचा पेपर 2 असू द्या, दोन्ही ठिकाणी हे विषय काय असतात म्हणजे असतातच, त्याला ऑप्शन नाही. त्याच्यामध्ये तुमचं हिंदी असू द्या, मराठी असू द्या, इंग्रजी असू द्या, समाजशास्त्र असू द्या, गणित विज्ञान असू द्या, काही असू द्या, तुमचे बाकीचे विषय बदलतील, पण हे दोन विषय तुम्हाला बदलता येत नाहीत. हे विषय असतातच, म्हणून तुम्हाला यांचीच जास्त तयारी करायची आहे. ठीक आहे. मग या कोर्सची किंमत किती मित्रांनो, तर फक्त 1000 रुपये किंमत आहे. किती किंमत आहे, फक्त 1000. पण त्याच्यामध्ये तुम्ही म्हणता सर काही डिस्काउंट, काही स्पेशल ऑफर, तर मग या ठिकाणी आपली स्पेशल ऑफर चालू आहे. ऑफरनुसार तुम्ही टेस्ट घेतली तर ती आपली बॅच घेतली तर ती फक्त तुम्हाला 499 रुपयाला भेटणार आहे. आता हे 499 रुपये आपले असतात आणि याच्यामध्ये काही इतर चार्जेस म्हणजे GST, इंटरनेट हँडलिंग, प्लॅटफॉर्म असे 24 रुपये वाढतात. मग तुम्हाला त्या ठिकाणी पेमेंट किती करावं लागते, ॲप्लिकेशनमध्ये 523 रुपये तुम्हाला काय करावं लागते, पेमेंट करावं लागते. 522.69 पैसे असं काहीतरी पेमेंट तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये करावं लागतं. म्हणजे मी राऊंड फिगर किती सांगितलं, 523 सांगितलं. मग हे पेमेंट किंवा बॅच तुम्हाला कुठं दिसणार आहे, तर हे पेमेंट तुम्हाला कुठं करायचं आहे, आपलं ॲप्लिकेशन आहे बघा, ॲप्लिकेशन आहे आपलं, त्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला पेमेंट करायचं आहे. कोर्ससुद्धा कुठं दिसणार आहे तुम्हाला, ॲप्लिकेशनमध्ये दिसणार आहे. मग आपल्या ॲप्लिकेशनचं नाव काय आहे, NG क्लासेस या नावाने आपलं ॲप्लिकेशन आहे. गुगल प्ले स्टोअरला तुम्ही सर्च करू शकता किंवा व्हॉट्सॲपला तुम्ही जर मला मेसेज केला या नंबरवरती 96 89 14 36 याच्यावरती की सर आम्हाला ॲप्लिकेशनची लिंक पाठवा, तर तुम्हाला त्या ठिकाणी ॲप्लिकेशनची लिंक काय केली जाईल, पाठवून दिली जाईल. तुम्हाला फक्त एक मेसेज टाकायचा आहे, तुम्हाला 2 मिनिटाच्या आतमध्ये लगेच तुमच्या मोबाईलवरती काय येईल, ॲप्लिकेशनची लिंक येऊन जाईल. ठीक आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. अल्पायुषी म्हणजे काय, आता काय विचारलंय, अल्पायुषी म्हणजे काय. मग कमी आयुष्य असलेल्या व्यक्तीला आपण काय म्हणतो, अल्पायुषी म्हणतो, किंवा कमी आयुष्य असणाऱ्या गोष्टीला आपण काय म्हणतो,
अल्पायुषी म्हणतो, ठीक आहे. आणि दीर्घायुषी म्हणजे काय, ज्याचं आयुष्य जास्त आहे त्याला काय म्हणतो आपण, दीर्घायुषी म्हणतो. म्हणजे अल्पायुषी आणि दीर्घायुषी हे काय आहेत, एकमेकांच्या विरुद्धार्थी शब्द आहेत. मृगजळ या अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा. आता मृगजळ भरपूर वेळेस प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला, ठीक आहे. मग मृगजळ म्हणजे काय, केवळ भास असणारी गोष्ट म्हणजे काय, मृगजळ होय, ठीक आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक 22, घर कोंबडा या शब्दाचा अर्थ कोणता. काय, घर कोंबडा या शब्दाचा अर्थ विचारलाय. मग घरात राहणारा कोंबडा, घराची राखण करणारा, भित्रा माणूस आणि घराबाहेर न पडणारा. मग घर कोंबडा म्हणजे कोण, घराबाहेर न पडणारा, त्याला आपण काय म्हणतो, घर कोंबडा म्हणतो. मग बघा, जो माणूस सतत घरातच बसून राहतो, बाहेरच्या जगाशी संपर्क ठेवत नाही, त्याला काय म्हणतात, तर त्याला घर कोंबडा म्हणतात, ठीक आहे. पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 23 नंबर, दगडावरचे शेंदूर म्हणजे काय. आता काय विचारलंय, दगडावरचे शेंदूर म्हणजे काय असं विचारलंय. मग बघा, दगडाची पूजा कायमस्वरूपी तात्पुरते स्वरूप असणारा आणि कठीण का. मग दगडावरचे शेंदूर म्हणजे काय, तात्पुरते स्वरूप असणारा, त्याला काय म्हणतात, दगडावरचे शेंदूर म्हणतात. मग बघा, दगडावरचा शेंदूर जसा सहज निघून जाऊ शकतो, तसेच तात्पुरते स्वरूप असणाऱ्या गोष्टीला सुद्धा काय म्हणतात, मग त्यामुळेच दगडावरचा शेंदूर म्हणतात. म्हणजे तुम्हाला संकल्पना समजून घ्यायची आहे, ठीक आहे. नाही तर तुम्ही म्हणता दगडावरचा शेंदूर, मग दगडावर शेंदूर लावला की काय होतं, त्याचा देव होतो, मग दगडाची पूजा करायची. तसं होत नाही. जे सरळ सरळ अर्थ दिसतात ते नसतात. विनाशकाले विपरीत बुद्धी, तुम्ही भरपूर वेळेस आपण म्हणतो की नाही, विनाशकाले विपरीत बुद्धी. मग या म्हणीतील अलंकारिक अर्थ काय आहे, तर वाईट वेळ आली की बुद्धी सुद्धा काय होते, त्या ठिकाणी नडते. किंवा माणूस जेव्हा माणसाचा विनाश जवळ येतो तेव्हा त्याला सुचणारे विचार सुद्धा काय असतात, चुकीचे असतात. मग त्याला आपण काय म्हणतो, विनाशकाली विपरीत बुद्धी म्हणतो, ठीक आहे. पुढे बघा 25 नंबर, दैवावर अवलंबून असणारा. काय विचारलंय, दैवावर अवलंबून असणारा. मग त्याला नशीबवान, दैववादी, प्रयत्नवादी आणि आळशी. मग याला काय म्हणतो, जो दैवावर अवलंबून असतो म्हणजे देवाच्या भरोश्यावर असतो, देव करीन देव करीन, मग त्याला काय म्हणतो आपण, दैववादी म्हणतो. आणि जो स्वतःच्या प्रयत्नावरती अवलंबून असतो की मी हे करीनच, याच्यासाठी मी कितीही प्रयत्न करायची तयारी आहे, मग त्याला आपण काय म्हणतो, प्रयत्नवादी म्हणतो. दोन्ही मधला फरक लक्षात ठेवायचा, ठीक आहे. जो केवळ दैवावर अवलंबून असतो त्याला काय म्हणतो आपण, दैववादी म्हणतो, ठीक आहे. पुढे बघा 26 नंबर प्रश्न आहे आपला, म्हणजे शेवटचा प्रश्न आपला. दुपारच्या जेवणानंतर घेतलेली अल्पनिद्रा म्हणजे काय. मग या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय करायचं आहे, कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये सांगत चला. त्याचबरोबर आपला व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराला, तुमच्याकडे असणाऱ्या शैक्षणिक ग्रुपवरती नक्की शेअर करत चला, म्हणजे पाठवत चला, फॉरवर्ड करत चला. धन्यवाद मित्रांनो.